अवघड झालं आता. मजुरी कावर द्यावा कळत नाही. कोणी केलंय? या बीजेपी सरकारनं केलं, कोणी केलं? यांनी 11 वर्ष आम्हाला फार तुटलंय. कर्ज माफी नको आम्हाला, माफी आम्ही काही कैदी नाही, आम्हाला मुक्ती पाहिजे, कर्ज मुक्त करा. काल 3.5 रुपये काहीतरी भाववाढ केलेली आहे. 3 रुपये 45 पैसे, म्हणजे आता जवळपास 15 रुपये साधारण भाव झालेला आहे. योग्य आहे का तो? नाही हो, नाही हो, अवघड आहे का हो? किती पाहिजे भाव? कांद्याला कमीत कमी 3,000च्या आसपास भाव आणि 12 रुपये 35 पैसे देते. काय कुठला न्याय? 12 रुपये 35 पैसे आम्हाला खर्च येतो 18 रुपये. या वयात तुम्हाला आंदोलन करावे लागतंय. हा ना, आम्ही गेले 40 वर्ष तेच करतोय बाबा. आम्ही 40 वर्ष तेच करतो. त्याच्यामध्ये आमचं बरं चालू होतं, पण या सरकारने वाटलं घात. हे जे आले ना यांनी सपाटात घातला. सरकारच्या विरोधातला रोष आहे. काय परिस्थिती आहे आणि तुमचं शेत कुठे आहे? मी दिंडोरी तालुक्यातून आलेलो आहे. इकडं कांद्याच्या आंदोलनाच्या इथं महाविकास आघाडीच्या वतीने जे रास्ता रोको ठेवण्यात आलेले आहे, या ठिकाणी कांद्याचं जर बघितलं तर कमीत कमी कांद्याला 3,000च्या वरती भाव पाहिजे तर शेतकऱ्यांना परवडतं. आणि आता कालच्याच मार्केटवरून जर बघितलं तर 400-500 रुपये 550 रुपये या ठिकाणी क्विंटल कांदे गेलेले. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी शेतकऱ्यांना परवडत नाही. मजुरीत परवडत नाही, खतं बी बियाणे याच्यात सुद्धा परवडत नाही. म्हणजे अत्यंत नुकसान आहे. गेल्या मागील 10-15 वर्षाचा जर अभ्यास जर केला तर शेतकऱ्यांना अक्षरशः म्हणजे तुटपुंजी रक्कम या ठिकाणी त्यांच्या पदरात पडते. मग शेतीत काम करावं का, घाम गाळावं का नाही, अशा प्रकारचं प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढं आहे. कारण की तुम्ही बघितलं असेल, शेतकऱ्यांचं सगळं शेतीवरच अवलंबून आहे. त्याचं प्रपंच, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण, त्यांच्या मुलींचं लग्नाचं असेल, सगळ्यात प्रत्येक अर्थव्यवस्था ही जर बघितली शेतकऱ्यांची तर ती शेतावरच आहे. आणि शेतीतूनच जर काही मिळालं नाही तर शेतकऱ्यांनी काय करावं? म्हणून ह्या ठिकाणी जर बघितलं मागच्या आकडेवारीनुसार तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यात वाढ व्हायचं कारण एकमेव की सरकार या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्यांच्या मालाकडे, कांद्याचा असो, द्राक्ष असो, वेगवेगळे नागली, भात, वरई, जे टमाटे असो, इथं कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे. हे कुठं काही लक्ष देताना काही दिसत नाही. म्हणून कुठून आलाय तुम्ही? आम्ही आलो पेठ तालुक्यातून. माझे नाव एकनाथ हुसारे. आम्ही सुद्धा कांदा आता धरणं झाल्यामुळे आम्ही करतो. गेल्या वर्षी माझ्याकडे 9 ट्रॅक्टर कांदा होता. तो 5 आणि 6 रुपये किलोनी गेला. काही सडला, फेकून दिला, म्हणजे तोटाच आला. अहो तुम्ही विचार करा, निळी माती जर घ्यायला गेलो तर 50 रुपयाला एक पिशवी मिळते. आणि कांद्याचा किंवा शेतकरी किती घामानी करतो त्याच्या पदरी काहीच मिळत नाही. यालाच कारण आत्महत्या, विष पेणं. शेतकरी आज गुंतलाय, तो त्याच्यात गुंतलाय. काय करणार? कोणामुळे होतंय हे करणार सरकारमुळं होतं. योग्य भाव दिला सरकार आणि शेतकरी यांच्यात जर तो दुवा निघून जाता. यांचं म्हणणं आहे 30 रुपये किलो. खरोखर 30 रुपये किलो कांद्याला भाव द्यायला पाहिजे. अहो 10 बाया लावल्या, 10 बाया जर लावल्या, रोजचा तेल गेल्या वर्षी मला जवळजवळ 5,000 रुपये कुठल्या आला, खर्च आला. काय परवडतं? काहीच परवडत नाही आम्हाला. परत आम्हाला भाकरी द्यावं लागते, जेवण दुपारचं द्यावं लागतं माणसाला. आता तुम्ही आंदोलनात आलाय तर याच्यातून मार्ग निघेल असं वाटतंय तुम्हाला? मला नाही वाटत निघणार आहे असं. नाही निघणार. कारण यांनी पुरेपूर हे करून घेतलेलं आहे. तुम्ही कितीही आरडा, तुम्ही काही करा, हे सरकार कोणाचंच आडणार नाही. कुठंतरी मग जरी एखादा पुढे निघाला का श्रीमंतांवर ईडीचा वापर करायचा, त्यांना वेठीस पकडायचं, चांगल्या माणसाची बुद्धिमत्ता खराब करायची, असं सरकार आहे. काय करायचं मग आता काय करायचं? कांद्याचं काय करायचं? कांद्याचा ते 30 रुपये 25च्या पुढे भाव द्यावा. कमीत कमी 25च्या पुढे भाव द्यावा त्यांना. आता तुमच्याकडे कांदा असेल ना शेतामध्ये? आमच्याकडे 4 ट्रॅक्टर आहे कांदा आमच्याकडे. त्या कांद्याचं काय करायचं जर भावच नाही मिळाला? भावच नाही मिळाला का नाही विलाज आहे. माझीच रीत नाही, जगाची रीत आहे ती. आपण त्याच्यासाठी तर संघटित जमलो इथं का सरकारला विनंती करून आम्हाला योग्य भाव कांद्याचा द्यावा. बाबा कुठून आलाय? पेठ तालुक्यात. कांदा आहे का शेतात? कांदा आहे का आता? नाही. कुठून आलाय तुम्ही? आम्ही सगळे पेटचेच आहे. पेठचेच आहे. म्हणजे यांचं जे म्हणणं आहे तेच तुमचं आहे. न्याय दिला पाहिजे. न्याय मिळत नाही तोपर्यंत चालणारच नाही ना. न्याय मिळाला पाहिजे. बाकीचं काय दुसरं उद्या काय होईल तो होईल. यांनी जे सांगितलं त्याला सहमत आहे. दुसरीकडे आता डिझेलचं पण दर वाढतात. मग ट्रॅक्टर परवडतं काय सगळं? नाही, परवडत नाही ना. डिझेल आता पार 100 रुपयावरती गेलं. गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या जर तुलनेत जर दर बघितले तर खूप मोठा डिफरन्स आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राच्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी मारल्या जाते.
पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, गॅस मिळत नाही. 45 दिवसांनी गॅस या ठिकाणी एक टाकी मिळते आणि त्याची जर बघितली तर सिटीमध्ये काहीतरी 25 दिवसात देतात, ग्रामीणमध्ये 45 दिवसात. मग हा भेदभाव का करतात सरकार? कारण की ग्रामीणची तीच जनता, सिटीतली तीच जनता. असा भेदभाव न करता सर्वांना सर्वसमावेश धरल्या पाहिजे सरकारने, असं काही धरताना दिसत नाही. बाबा कुठून आले तुम्ही? तर काय परिस्थिती आहे कांद्याची तुमच्या मनमाडमध्ये? कांद्याची काय परिस्थिती, कांद्याची एकदम भयान परिस्थिती आहे. खर्च सुद्धा निघत नाही. आता काय करायचं, कांद्याचं काय करायचं? काय करायचं आता, कांद्याचं काय करायचं, त्यापेक्षा कुठलाच माल न पिकवलेला बरं असं वाटू राहिले. त्या इमारत गवंड्याच्या हाताखाली कामाला गेलेलं कोरडं तिकडे तरी रोज मिळायचं. इतकी वाईट अवस्था झाली. सरकार लक्ष देत नाहीये. लक्ष देतच नाही, अजिबात नाही. फक्त शेतकरी सरकार फक्त व्यापाऱ्याच्या हिताचं काम करतं, शेतकऱ्याच्या हिताचं काम करत नाही. तुमचं किती एकर आहे कांदा? कांदे 2 एकर होते, काढून ठेवले, पाण्यात भिजले. त्याने पाहिलं नाही, यांनी पाहिलं नाही, सरकार नाही. त्याला डिझेल लागत, हे लागत, मजुरी लागत, सगळं. आता काल भाजपच्या एका मंत्र्यांचं सांगितलं म्हणे शेतकरी डिझेलचं ब्लॅकमेल करून राहिले म्हणे. पण त्या शेतकऱ्याला तर एवढे सवडे होते, रात्रंदिवस थांबून ब्लॅकमेल करायला. डिझेल देता काही आहे का पंपावर? कुठे काही आरोप करायचे या सरकारने? एक मंत्री म्हणाले तसं म्हणले, काल बातमीवर होतं. लाज वाटायला पाहिजे त्यांना म्हणायला शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये असं बोलावं का त्यांनी? चांगलं नाही. शेतकऱ्यांची थट्टा नाही, सगळ्याच बाबतीत, सगळ्या शेतकऱ्यांची, सगळ्या बाबतीत, सगळ्या मालाची. आता तुमच्या शेताचं 2 एकर आहे कांदा, त्याचं काय करायचं मग? भिजलाय का तो? 500 रुपये 600 रुपये काही पडला काय अजून? आता मग काय करायचं, काय करणार? पैसे मिळालेच नाही तुम्हाला? पैसे मिळतात मार्केटमध्ये 500 रुपये क्विंटल, 5 रुपये किलो. काय आसमानी संकट, सरकारचं संकट शेतकऱ्यावर. खताचे भाव काय झाले आता, पेट्रोलचे काय झाले, एका दिवसात 3 वेळा भाव वाढवतं हे सरकार. म्हणजे यांचे पोट भरलेच नाही का अजून? आणि पंतप्रधान तिकडे चॉकलेट खायला जातो का, चॉकलेट वाटायला जातो. इकडं काय चाललंय तर काहीच नाही. रात्री जाते आंदोलन व्हायचं तर लगेच 1520 रुपये का 30 80 रुपये कांदा केला. आता कोणत्या मार्केटला नाफेड उतरून कांदा घेऊन राहिलं? म्हणजे ही चेष्टाच नाही का? काय खरेदी कुठे? काही खरं नाही हो. तर या सगळ्या व्यथा या शेतकऱ्यांच्या आहेत. शेतकऱ्यांनी थट्टा लावलेली आहे अशी खंत या सगळ्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. सगळे कांदा उत्पादक शेतकरी आहेत, नाशिकच्या वेगवेगळ्या भागातून या चांदवडमधल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सरकार विरोधातला जो रोष आहे तो सुद्धा यांच्या बोलण्यातनं ऐकायला मिळतोय. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, चांदवड.